इव्हन फॅमिलीचे कॉल रिसीव्ह करायला सुद्धा टाइम नसतो. वडील फार्मर आहेत आणि माझी मम्मी दिवसभर उन्हामध्ये पावसामध्ये काम करत असते. 4-4, 5-5 तास जोपर्यंत ते काम कम्प्लीट होत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर मी स्वतः उन्हामध्ये थांबून काम करून घेते. हाय, माझं नाव आरती गोमे आहे. मी लॉजिकॉन ऑफिसमध्ये लास्ट 1.5 year पासून काम करते. ॲज अ सॉफ्ट सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. माझ्या अंडर 35 स्टाफ आहे टीम. चॅलेंजेस तर भरपूर आहेत लाईफमध्ये, पण मी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते. ॲज अ वुमन फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ऑफिस रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तर ते मी दोन्ही बॅलन्स करायचा प्रयत्न करते. तुम्ही 15,000 चौरस फूट खुले मैदान असलेल्या ठिकाणी काम करता. 35 लोकांची टीम आहे तुम्ही असं सांगितलं. हे सगळं करताना ऑफकोर्स चॅलेंजेस असतील, पण तुमचा दिवस कसा सुरू होतो आणि तुम्ही दिवसभर कसं काम करता ते आम्हाला सांगाल? माझा दिवस खूप व्यस्त असतो. माझं स्टार्ट मी टीमबरोबरची मीटिंग राहते 15 मिनिटाची डेली, आणि टीम मीटिंगमध्ये डिस्कशन होतं क्लायंट फेस एरिया, नंतर प्रायोरिटी, कुठल्या कामाला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे, कंप्लेंट्स काय, त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्विंग, काय सोल्युशन करू शकतो जेणेकरून कंप्लेंट्स कमी येतील, आणि किती वेळामध्ये कुठलं काम कंप्लीट करायचे हे डिस्कशन होतं. त्याच्याबरोबर सेफ्टी रिलेटेड, ऑफकोर्स हाऊसकीपिंग स्टाफ असल्यामुळे अनस्किल स्टाफ आहे, त्यांना डेली सांगितलं तरी ते चुका करते, तर त्यामुळे सेफ्टी रिलेटेड एक ब्रीफिंग राहतं 10 मिनिटाचं. त्याच्यामध्ये PPE यूज करणे, नंतर केमिकल्स, कोणतं केमिकल्स, डेली ब्रीफिंग त्यांचं हे घ्यावंच लागतं. नंतर ते सुपरवायझरचं ब्रीफिंग घ्यावं लागतं. तर दिवस खूप व्यस्त असतो. इव्हन फॅमिलीचे कॉल रिसीव्ह करायला सुद्धा टाइम नसतो. तुमची आत्ताची जी साईट आहे ती थोडी लांब आहे, लोकेशन वाईज हेडक्वार्टर पासून लांब आहे. अशा वेळेला तुमच्या टीम बरोबर तुम्ही कोऑर्डिनेशन कसं करता आणि तुमच्या टीम मध्ये रोज लागणारा विश्वास आणि शिस्त कशी निर्माण करता? त्यासाठी मला टीम बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट वाटतं. टीमशी मी एकदम फ्रेंडली राहते आणि टीमचा माझ्यावरती विश्वास आहे आणि माझा टीमवरती विश्वास आहे. त्यामुळं हे मला खूप इझी जातं. मी त्यांचे पर्सनल इश्यू सुद्धा मी सॉल्व करते. इवन ऑफिशियल इन बॉन्डिंग नाही आहे त्यांच्याबरोबर, माझं पर्सनली पण आहे. त्यामुळं मला ते एकदम फ्रेंडली, आणि मी असं त्यांना जाणून देत नाही आहे की मी म्हणजे तो त्यांच्यापेक्षा सिनियर पोस्टला आहे आणि तुम्ही एकदम ज्युनियर पोस्टला आहे, असं मी जाणून देत नाही. मी त्यांच्याबरोबर मिक्स होते. इवन उन्हामध्ये एक किस्सा सांगते तुम्हाला. उन्हामध्ये जर त्यांना वाटलं, एखाद्या वेळेस क्लायंट व्हिजिट असली, उन्हामध्ये काम करावं लागतं, तर त्यांना वाटतं की खूप ऊन आहे आणि मग आम्ही काम करू शकत नाही, त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर 4-4, 5-5 तास जोपर्यंत ते काम कम्प्लीट होत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर मी स्वतः उन्हामध्ये थांबून काम करून घेते. त्यामुळं त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे आणि माझा पण आहे टीमवरती माझा विश्वास. तुमच्या ह्या रोलमध्ये सर्वात मोठे आव्हान कोणते आहे आणि तुम्ही ते कसे हँडल करता? माझ्या रोलमध्ये सर्वात मोठे आव्हान म्हणजे ओपन एरिया असल्यामुळे क्लायमेट चेंजेस, फॉर एक्झाम्पल रेनी सीझन, समर, त्यामुळे ते खूप चॅलेंजिंग राहतं ओपन एरियामध्ये काम करणे. आणि क्लायंटचे एक्सपेक्टेशन्स की डेली वर्क म्हणजे रेग्युलर करताय तर युनिक पाहिजे त्यांच्या एक्सपेक्टेशन हाय लेवलचे, की तुम्ही इव्हन म्हणजे जे रेग्युलर बाकी लोक करतात तेच तुम्ही का नवीन काहीतरी न्यू पाहिजे असतं. तर मग त्यांच्यासाठी ते खूप मोठं आव्हान आहे माझ्यासाठी. आणि मंथली मला ते काहीतरी नवीन करून दाखवायचं असते. उन्हात आणि कठीण हवामानात खुल्या जागेत काम करणं खूप आव्हानात्मक आहे. तुम्हाला दररोज कामासाठी प्रेरणा कशी मिळते? मला माझ्या कामासाठी प्रेरणा माझ्या मम्मीकडून मिळते आणि माझ्या मदर इन लॉ म्हणजे सासूबाईंकडून मिळते. कारण माझे वडील फार्मर आहेत आणि माझी मम्मी दिवसभर उन्हामध्ये पावसामध्ये काम करत असते. त्यामुळं मी तिचा चेहरा समोर ठेवून किती कष्ट करते तिच्याकडून मी प्रेरणा घेते. तुमच्या वरिष्ठांकडून आम्हाला असं कळलंय की तुमच्या कामात आजपर्यंत एकही तक्रार आलेली नाहीये. या यशामागे नेमकं काय रहस्य आहे असं तुम्हाला वाटतं? क्लायंट कोऑर्डिनेशन
नंतर क्लायंटचे एक्सपेक्टेशन काय आहेत ते मी जाणून घेते आणि त्यांच्या एक्सपेक्टेशननुसार मग प्रॉब्लेम मी म्हणजे कामाला स्टार्ट करते. काय त्यांचे एक्सपेक्टेशन आहेत ते सॉल्व कसे केले जातील आणि त्यांचे जे एक्सपेक्टेशन असतात ते मी कंप्लीट करते. त्यामुळं क्लायंटचे कंप्लेंट खूप कमी आहेत आणि बॉन्डिंग खूप छान आहे. पोलाइटली म्हणजे त्यांच्याशी बोलते, त्यामुळे क्लायंट बरोबर बॉन्डिंग खूप छान आहे. लॉजिकॉन बद्दल एका वाक्यात काय सांगाल? लॉजिकॉन बॅक ऑफिसकडून मला प्रॉम्प्ट सपोर्ट मिळतो, म्हणजे प्रॉम्प्ट रिस्पॉन्स मिळतो. इव्हन मला जर काही साईटवरती चॅलेंजेस आहेत किंवा मॅनपॉवर शॉर्टेज आहे, युनिफॉर्म नाही आहे, टाईमवरती शूज नाही आहे, तर मला मी सांगितलं की लगेच प्रोव्हाइड करते. त्यामुळं लॉजिकॉनकडनं सपोर्ट आहे 100%. क्लायंटकडून मला ॲप्रिसिएशन मिळतं, त्यामुळे मला लॉजिकॉनमध्ये काम करायला खूप आवडतं.